हे बघा, हे शंकरपाळे 15 ऑगस्टच्या निमित्ताने काल केलेले मी. आणि हे बघा थोडेसे काळे काळे झालेले आहेत, खूपच जळालेत ते, कारण मी फर्स्ट टाईम केलेत ते, मी कधी केलेलेच नाही आहेत. नेहमीच माझी आई करते, त्यामुळे आज फर्स्ट टाईम मी केले. आणि हे जे आहेत ना सगळे फुटलेत पण आहे, कारण ठिसूळ झाल्यामुळं हे पण ते सगळे ठिसूळ झाल्यामुळे ते पण फुटलेत सगळे, भगरा झाला आहे त्याचा. तर आता नेक्स्ट टाईम मी जेव्हा करेल ना तेव्हा चांगलंच करेल. पिठी साखर पण छान झालेली, याच्यामध्ये जास्त टाकल्या गेली. आणि भाजताना थोडंसं माझं दुर्लक्ष झालं, विचलित झालं, म्हणजे असं मी लक्षच दिलेलं नाही, त्यामुळं खाली ते जळालेच जरा. आणि हे बघा, हे बाजूला थोडं वरती कच्चं आहे आणि खालच्या बाजूला थोडंसं भाजलेलं आहे बघा. हे बघा असे केलेत बघा मी शंकरपाळे. आणि हे बघा, हे काय होतं गं, हे पराठे होते ना, हे गोड पराठे. हे बघा, हे पिठी साखरीचे गोड पराठे. आणि हा शंकरपाळा आहे ना, एवढा एकच फक्त एवढा छान आणि क्यूट आणि सुंदर आहे, खाऊशी वाटतं, पटकन तोंडात घाला असं वाटते, एवढा एकच चांगला झाला आहे. बाकीचे काळे कोळे ते झालेत ना कोळशावानी, तर ते बघा कसे दिसतात, ते पण क्यूट दिसायला लागलेत, असं वाटतं सगळं प्लेटच खावा. पण आत्ता काय मला मूड नाही आहे. आता तुम्ही हे सगळं बघून आहे ना, मला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बाय बाय माय फॅमिली.